नेहमीप्रमाणे छान अशी छानशा दिवसाची सुरुवात झाली आणि आज मस्त रविवार होता. रविवारचा हा व्हिडिओ आहे. तर दिशानं छान केस वगैरे वॉश केले, तर तिचं सुरू होतं आरशामध्ये मटकणं. आणि हे बघा, आमच्या इथलं डस्टबिन ना खराब झालं होतं, मग आम्ही घेतलं आज नवीन डस्टबिन. तर बघा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आम्ही आनंद शोधत असतो. आमचं चालू होतं थोडं डस्टबिनसोबत खेळणं. आणि त्यानंतर मी आज बनवले होते गव्हाचे ब्रेड. गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे खूप मस्त क्रंची असे ब्रेड रेडी झालेले होते. मग आम्ही सर्वांनी ते खाल्ले. त्यानंतर बघा, मी मस्त रेडी झाले, मस्त आवरून घेतलं. आणि माझी ना थ्रेडिंग खूप वाढलेली आहे. मला ना खूप कंटाळा येत आहे थ्रेडिंग करायला जायचा, पण काय करावं, जावं तर लागणारच आहे. त्यामुळे चेहरा पण खराब दिसते. मग मस्तपैकी मी आवरून घेतलं. त्यानंतर थ्रेडिंग करून आली आणि थ्रेडिंग करून आल्यानंतर बघा, आता संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळी देवाची पूजा आरती सर्व आटोपलं. म्हटलं चला सर्वांना कापूर वगैरे देऊया. आणि सगळ्या घरामध्ये असा कापूर फिरवून घेतला. आणि मस्त असं आपल्या घरातलं वातावरण बघा किती प्रसन्न वाटते. जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो ना, तेव्हा घरातलं वातावरण खूप प्रसन्न असते आणि खूप मस्त पॉझिटिव्ह पण वाटते. तुम्ही पण रोज करतच असाल ना? कोण कोण अशा प्रकारे देवपूजा संध्याकाळची करते, आरती करते, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अशी मस्त संध्याकाळी आपली आरती पूजा वगैरे सर्व आटोपून मस्त घरातलं प्रसन्न वातावरण झालेलं होतं. आणि मग मी लागली आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला. स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर बघा, मी आंबे आणलेले होते ना, त्यातला एक आंबा राहिलेला होता. म्हटलं चला आंबा वगैरे कट करून खाऊन घेऊ. त्यानंतर जे लोणचं रेडी केलेलं होतं ते पण मला भरून घ्यायचं होतं. कसं आहे, आपले रोजचे कामं तर आपले ठरलेलेच असतात, पण आता काही सध्या पावसाळा आहे तर जरासे एक्स्ट्रा कामं आहेत, ते पण आपण करून घेऊ. आणि आज जेवणात बनवली होती मी दाल ढोकळी. मस्तपैकी अशी दाल ढोकळी तयार करून घेतली आज जेवणामध्ये. आणि सर्वांनी आज मस्त असं दाल ढोकळी आम्ही एन्जॉय केलेली आहे. असा होता माझा आजचा दिवस. या सर्वांनी दाल ढोकळी खायला